एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. बुलढाण्यात पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यात पुढील 4 दिवस पावसाचे सक्रिय वातावरण कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला. 4 ते 7 जुलै या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर मध्यम ते मुसळधार पाऊस सुद्धा होणार आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला. पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम असणार आहे. अमराणमध्ये नवापूर पोलिसांचा छापा. 2.5 लाखांचा अवैध दारू साठा जप्त. दादरा नगर हवेलीतील दारूची महाराष्ट्रात तस्करी. मध्यरात्री राधानगरीत तुफान पाऊस. हेजीवडेत कोसळलं झाड. तासाभराच्या प्रयत्नानंतर जेसीबीच्या सहाय्याने वाहतूक केली पूर्ववत. यवतमाळमधील किन्ही लेआउट जलमय. साचलेल्या पाण्यात ग्रामस्थांनी मासेमारी करत साजरा केला अनोखा. मुंबईत झाड कोसळण्याच्या घटना सुरू. दादरमध्ये पुन्हा झाड कोसळलं. छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात झाड कोसळलं. झाड कोसळल्याने वाहनांचं नुकसान. 2 दिवसांपूर्वी कोसळलेलं झाड अद्याप तसंच पडून. सानपाडा ते वाशी दरम्यानच्या फुटपाथवरील प्रकार. जॉगिंग ट्रॅकवर 2 दिवसांपूर्वी झाड कोसळलं. उद्यान विभागाने अद्यापही झाड उचललं नाही. बीडमधील 173 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा. काही प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा. पुण्यात पावसामुळे 29 ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना. 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झाड कोसळलं. पुण्यातील मुंढवा परिसरात पावसाने डांबरी रस्ता खचला. रस्ता खचून टेम्पोचे टायर अडकले खड्ड्यात. अवघ्या 4 दिवसांपूर्वी करण्यात आलेलं डांबरीकरण वाया. कोल्हापुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट. पंचगंगा नदी दुथडी भरून. घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम. पंचगंगा नदी 28 फुटांवर. मुंबई पुणे एक्सप्रेसवेला मुसळधार पावसाचा फटका. मुंबई पुणे महामार्गावरील बोर्ले पुलाखाली साचले पाणी. बोर्ले टोलपासून बायपासने मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी. पुण्यात 4 दिवसात 73 मिलीमीटर पावसाची नोंद. धरण क्षेत्रातील पावसाचा जोर वाढला. धरण साठ्यातील पाणी पातळीत हळूहळू वाढ. भाजीपाल्याच्या किमतीमध्ये वाढ. 3 दिवस सुरू असलेल्या पावसाचा परिणाम. भाजीपाल्यांच्या किमतीमध्ये 30 ते 40% वाढ. पुण्याच्या मावळमध्ये रस्त्याला भेगा. तळेगाव दाभाडेत विकास कामांची पोलखोल. रस्त्याखालून टाकलेल्या पाईपलाईनच्या कामातील हलगर्जीपणा समोर. कंत्राटदाराने 2 पाईप एकमेकांना जोडल्या नसल्याचं समोर. घाटकोपर विक्रांत सर्कल येथे झाड कोसळलं. 4 गाड्यांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी मात्र नाही. साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ. भंडारा जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशी पाऊस. अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. भंडारा जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा. पावसाचा अलिबागच्या भिलजी गावाला फटका. गावाच्या खालच्या आळीला पाण्याचा वेढा. 10 घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. रायगड जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार. प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट. राजाराम बंधाऱ्यासह 21 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ. सावंतवाडीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. 24 घरांना फटका. लाखो रुपयांचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची उसंत. जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. पुण्यात 3 दिवसांपासून रिमझिम पाऊस, तर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची हजेरी. खडकवासला धरण साखळी 2 टीएमसी पाण्याची वाढ. नंतर आपलं स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. रायगड कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली. रोहा शहरातील सखल भागात पुराचा धोका आता निर्माण झाला. यामुळे नागरिकांना आता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली. रोहा शहरातील सखल भागात पुराचा धोका निर्माण झाला. नागरिकांना आता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कुंडलिका नदीने आता धोक्याची पातळी ही ओलांडलेली आहे. रायगडमधील दृश्य आहेत. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.